आपल्या स्टुडिओत काही इतर निवृत्त झालेले कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळालेले आहेत की नाही. तुम्ही बीएमसी मध्ये कामाला होतात? हा, बीएमसी मध्ये मी स्कूल क्लिनिक डिपार्टमेंटला होते. स्कूल क्लिनिक ऑर्गनायझर म्हणून मी काम करत होते. ऍक्च्युली मी नर्स होते आणि तिथे मी म्हणजे पोस्टिंग होती मला. आणि मी 2008 साली 1 नोव्हेंबरला मी रिटायर झाले. तर रिटायर झाल्याबरोबर पेन्शन आणि फंड ग्रॅज्युटी वगैरे मिळायला हवी. तर ते मला फंडही मिळाला नाही त्यावेळी आणि ग्रॅज्युटी मिळाली नाही. आणि जो ग्रॅज्युटी मला मी अगदी हेड ऑफिसला फेऱ्या मारून जानेवारीला मला मिळाली आणि पेन्शन मला 4 महिन्यानंतर ह्याच्यामध्ये मिळाली, मार्च महिन्यामध्ये मिळाली. आणि तेही नंतर मी परत माझ्या हेड ह्याला ऑफिसला जी नॉर्थ ऑफिसला मी फेऱ्या मारत होते तर तिथे माझे कागदपत्र सुद्धा त्यांनी हरवले होते बँकेचे. हो, बँकेचे वगैरे मला डबल परत आणायला सांगितले. आणि नंतर ते गेले. नंतर हेड ऑफिसला पण मी सारख्या फेऱ्या मारायचे. त्यावेळी मी गेल्यानंतर तिथे फाईल उघडली जायची, तोपर्यंत तशी ती फाईल ट्रॅकमध्ये पडलेली. शेवटी ते लोक म्हणायचे महिन्यानी या, 15 दिवसांनी या, असे करत मी सारखी पेन्शनसाठी फेऱ्या मारल्या. आणि ते मला मार्च मध्ये त्यांनी मला पेन्शन चालू झाली मला. आणि आता माझा रजेचा पगार आहे आणि एरियस वगैरे पण आम्हाला काही एक मिळालेले नाही. रजेचा पगार तरी माझा 1,15,000 पर्यंत आहे. बापरे. आणि हे जे म्हणजे क्लार्क आहेत जे फाईल हाताळतात, हो हो हो, तर ते फक्त ह्या कामासाठीच फक्त आहे. आणि ह्यांची कंप्लेंट मी सुपिरियरला पण केलेली आहे. मेडिकल ऑफिसर आमचे जे होते ते सुद्धा काही ऍक्शन घेत नाहीत. आणि रिटायर्ड लोकांचं काम जवळजवळ 6 महिने अगोदर म्हणजे त्यांनी सुरू करायला हवं. कारण फंड वगैरे आमचा 3 महिने अगोदरच बंद होतो म्हणजे कापायचा. म्हणजे त्या वेळेला ती फाईल जायला पाहिजे होती माझी. तर ती फाईल तिकडे न गेल्यामुळं मला म्हणजे 4 महिन्यांनी पेन्शन आली. त्यांना ही जाणीव नाहीये का की एकेकाळी तेही निवृत्त होणार आहेत पुढे जाऊन, तर मग त्यांनी जे निवृत्त झालेले त्यांच्याबद्दल जरा जास्त सन्मानाने वागावं. हो, कंप्लेंट करून सुद्धा कोणी एक ऍक्शन घेत नाही म्युन्सिपाल्टीमध्ये. राजा माणूस सगळे. बरं, तुमची जी ग्रॅज्युटी आणि तुम्हाला पेन्शन जे मिळालं फंड, तुमचं प्रॉव्हिडंट फंड, त्याच्यामध्ये काही व्याज वगैरे एक्स्ट्रा मिळालं? काहीच नाही, व्याज वगैरे काहीच नाही. उलट ग्रॅज्युटी मधले 61,000 रुपये म्हणजे कापून ठेवलेले. ते कशासाठी ते म्हणे नंतर तुम्हाला देणार, काय डीए वगैरे वाढवणार आहे. मग त्या हिशोबात काहीतरी म्हणजे कशासाठी ते ठेवले ते काय माहिती नाही. पण 61,000 रुपये त्यातले ते ठेवलेले आहेत अजूनपर्यंत, तेही पैसे मिळालेले नाही. बरं, हे काही पैसे त्यांनी जे कमी करून दिले ते कशामुळे असू शकेल? काही त्याचं कारण असं आहे की हे लोक सांगतात, अधिकारी किंवा क्लार्क लोक सांगतात की समजा आम्ही त्यांना काही अगोदरचे ग्रॅज्युटी म्हणा किंवा काही फंड म्हणा दिले आणि ते समजा जास्त दिले गेले असतील तर कापण्यासाठी एक रूम राहावी, जागा राहावी, म्हणून यांचे काही पैसे आम्ही शिल्लक ठेवतो. बेसलेस याला काही अर्थच समर्थनच याचं कोणी करू शकत नाही. तुमच्यातनं चुका होणार आहेत म्हणून तुम्ही त्यांचे पैसे कमी करून द्यायचे. तुम्ही बीएसटीचं जर बघाल, बीएसटी मध्ये गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 2,000 कर्मचारी रिटायर झालेत. एकही जणांचं पेंडिंग नाहीये. तिथे कसं काय ते लोक काम करू शकतात? त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे म्हणा किंवा ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्या ऍडमिनिस्ट्रेशनमुळेच, छान ऍडमिनिस्ट्रेशनमुळेच आपल्याला असं चित्र दिसू शकतं. अजून काही उदाहरणं आहेत अशीच पैसे न मिळणारी? मी के वेस्ट वॉर्डवरून रिटायर झाले. बरं. 1 एप्रिल 2008ला. बरं. अजूनपर्यंत माझं लिव्ह पेमेंट मिळालेलंच नाहीये. अच्छा. जी HPL आणि EL म्हणून लिव्ह असते ती मिळाली नाहीये. एरियस काढला गेला नाहीये. 2005चं माझं इन्क्रीमेंट आहे ते मला आता ऑक्टोबर मध्ये सांगितलं तुमचं ते इन्क्रीमेंट तुम्ही आणून द्या सर्व्हिस सेक्शन वरून, त्यावेळेला तुमचं ते काढलं जाईल. म्हणजे अजून तेही काढलेलं नाहीये. बापरे. म्हणजे असे किती ड्यूज आहेत तुमचे बाकी? माझे सगळे ड्यूज बाकीच आहेत. फक्त मला ग्रॅज्युटी आणि फंड जे रिटायरमेंटच्या दिवशी मिळालं तेवढंच मिळालं मला. आणि पेन्शन पाहिजे चालू करायला म्हणून त्यांनी थोडीफार ती चालू केली होती. त्याच्यामध्ये आता काहीतरी बदल होणार आहे, तो कधी करणार आहेत ते माहित नाहीये. सर्व्हिस सेक्शनला सुद्धा आम्ही आमचे सगळे पेपर्स घेऊन जातो. तिथून एक पेपर घेऊन गेल्यानंतर ते लोक एक क्वेरी काढून देतात आणि त्याच ह्याची परत दुसरी क्वेरी दुसऱ्या वेळेला काढून देतात. त्यामुळे आमचे पेपर्स वर्षानुवर्ष तिकडे ये जा करतच असतात. अजून कोणी आहे? मी दादर ऑफिस वॉर्ड आहे तिकडे नॉर्थ, तिथे करायचे डिपार्टमेंट. तिथे मी एमओ स्कूलला म्हणून काम केले. बर. तर माझं मी 1 ऑक्टोबर 2007 मध्ये रिटायर झाले. बर. तर मला ग्रॅज्युटी आणि फक्त प्रॉव्हिडंट फंड त्यांनी दिला. रजेचा पेमेंट काही दिला नाही अजूनपर्यंत. नंतर मग त्या वर्षीचा बोनस पण दिलेला नाही. आणि ते
5व्या वेतनचं काय ते ॲरियस वगैरे तो आम्हाला काहीच नाही अजून मिळालेला. बर. नंतर माझं 2001 मध्ये माझा कॅन्सरची लिव्ह सँक्शन झाली होती. कॅन्सर झालेला, टाटाला मी ट्रीटमेंट घेतलेली. तर ती स्पेशल लिव्ह झालेली माझी. अच्छा. तर त्याचा पेमेंट मी 2007 मध्ये रिटायर व्हायच्या तेव्हाच सँक्शन झालेला. त्याने अजूनपर्यंत काय काढलेला नाही. आम्ही परिचारिका म्हणूनच बीएमसी मध्ये भरती झालो. बरं. आधी जनरल हॉस्पिटलमध्ये सगळ्याच जणी अशा 20-20 वर्ष सर्व्हिस करून नंतर स्कूल क्लिनिक ह्या डिपार्टमेंटला आलेले आहेत. बरं. पोस्ट मिळाले त्यांना, एक सिनियर पोस्ट म्हणून. या डिपार्टमेंटला आला मग आम्हाला, आम्ही ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये होतो ना तिथे तरी आम्हाला निदान वेळेवर पगार मिळायचे, लिव्हचे पेमेंट. बरोबर. पण ह्या डिपार्टमेंटला आल्यानंतर असं म्हणजे सगळ्याच गोष्टी डिले, आमच्या समोरच असतात सगळे. पण आपण काही विचारायला गेलो ना, तुम्हाला त्यातलं काय माहिती नाही, अशीच त्यांची उत्तरं असतात. आता मी सुद्धा रिटायर झाले 2008 जुलैला. बरं. पण मला सुद्धा त्या वर्षाचा बोनस नाही किंवा त्या लिव्हचे पेमेंट नाही, काही नाही. आम्ही सतत, आमचा ग्रुप आहे असा 5-6 जणींचा, आम्ही जात असतो तिथे. आता सुद्धा आम्ही गेल्या महिन्याच्या एंडिंगला गेलो होतो, त्यावेळेस सुद्धा सांगितलं 1 तारखेला तुमच्या पेमेंटमध्ये सगळं येणार, 28 तारखेपर्यंत. काही नाही. आम्ही काल गेलो होतो बँकेमध्ये पण काही आलेलं नाही. पण तुम्ही जेव्हा निवृत्त झाला नव्हतात, काम करत होतात, तेव्हा इतर डिपार्टमेंटचं तुम्ही असा हलगर्जीपणा आम्ही हॉस्पिटललाच अटॅच होतो ना. मी सायन हॉस्पिटलला होते अटॅच. म्हणजे मेन ऑफिस माझं स्कूल क्लिनिक म्हणजे जी नॉर्थ ऑफिस. पण मी म्हणजे ड्युटीला सायन हॉस्पिटल होते, त्याच्यामुळे तिथे नर्सेसशी संबंध, डॉक्टर वगैरे सगळे, आणि स्कूल क्लिनिकची मुलं म्हणजे म्युन्सिपालिटी शाळेची मुलं तिथे यायची, म्हणजे ती आम्ही ट्रीट करायचो. मग त्याच्यामुळे म्हणजे ती क्विक सर्व्हिस होती तिथे. मागे म्हणजे राहून चालतच नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणजे ऐकून आहात का की इतर पण निवृत्त कर्मचारी आहेत निवृत्त म्हणजे क्लार्कच्याच बाबतीत म्हणजे मी म्हणजे ऐकून आहेत की म्हणजे क्लार्क लोकांचंच म्हणजे हे असे डिले काम. अच्छा. प्रत्येक ठिकाणी, इतर यात नाहीच होते. अच्छा. तुमचाही जनवाल साहेब असाच अनुभव आहे का? जेव्हा आम्ही एवढ्या तत्परतेने धावून त्या घटनास्थळी जातो आणि लोकांना रेस्क्यू करतो किंवा आग विझवायला, आणि तसंच तू बघा तर आम्हाला एकदम पेन्शन मिळताना किती वेळ लागतो, त्याचं आम्हाला दुःख होतं फार वेळ. तुम्ही हे म्हणजे पैसे मिळाल्यानंतर काही हे सांगितलेत का मोठे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ही पोहोचवली का गोष्ट, ही कल्पना दिली? नाही. आणि तुमच्यासारखेच इतर काही एवढे वरिष्ठ पदावरचे अधिकारी आहेत ज्यांचे अजूनही ड्यूज माझ्या खात्यामध्ये म्हणजे मुंबई अग्निशमन दलामध्ये असे 5 ऑफिसर अजून आहेत की ज्यांचे ड्यूज मिळालेले नाही, म्हणजे लिव्ह इनकॅशमेंट मिळालेलं नाहीये. तुमचा काय म्हणजे अनुभव आहे की हे सगळं तुम्ही म्हणता तसं डिपेंड करतं की तिकडे कोण काम करतं, बाकी काही अडथळे नाहीत, फक्त विलचा प्रश्न आहे, इच्छा असली पाहिजे काम व्यवस्थित वेळेत करण्याची, बाकी काही अडथळे नाहीयेत, म्हणजे त्यांच्याकडे फंड्स आहेत, सगळं आहे, अशी काही कमतरता नाहीये. नाही, ऍडमिनिस्ट्रेशनचा हा प्रॉब्लेम आहे बीएमसी मध्ये. ह्याला जुम्मेदार आहेत हेड ऑफ द डिपार्टमेंट. हेड ऑफ द डिपार्टमेंटला याला जुम्मेदार धरलं पाहिजे. आणि माझं असं सांगणं आहे कमिशनरना की जोपर्यंत या लोकांचं पेमेंट देत नाही तोपर्यंत यांचा पेमेंट होल्ड ऑन करा, पगार यांचा होल्ड ऑन करा. त्याच वेळेला त्यांना कळेल की इतरांना काय दुःख होतं, काय त्रास होतो. बरोबर. वागलं तरच मग त्यांना कळेल की आपल्या निष्काळजीपणाने. पेन्शनला जे बघणारे लोक आहेत ना, क्लार्क जे आहेत त्या लेवलवरती जे जास्त घडतं. मी डेटा घ्यायला गेलो होतो त्यावेळेला लोक काय काय जागेवर नसतात, उशिरा येतात. एकदा तर अनुभव असा आला होता की एका वॉर्ड मध्ये मी इन्फॉर्मेशन घ्यायला गेलो होतो दुपारी 3-3:30 वाजता. तिथले अधिकारी लग्नाला गेलेले, ऑन ड्युटी लग्नाला गेलेले. मी ताबडतोब कंप्लेंट केली आणि त्यांना विचारलं की बाबा हे अधिकारी कुठे गेलेत. त्यांनी सांगितलं हा लग्नाला गेले. म्हणजे लग्नाला गेले ते जवळजवळ सर्वांना माहिती आहे. त्याच्यात मी कमिशनरच्या नजरेत आणली गोष्ट की हे जर याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या. पण माझं असं सांगणं, हे जर प्रायव्हेट मध्ये असेल एक तर पहिली गोष्ट जाऊ शकणार नाही ऑन ड्युटी, ऑफिस सोडताच येणार नाही. पण जर जरी त्यांनी केलं त्याला ताबडतोब त्याच्या हातात नारळ मिळू शकेल. पण हे इथे झालेलं नाही. मी कंप्लेंट दिले, त्याच्यावरती उत्तर नाही. मी रेकॉर्डिंग चिकार वेळेला मी रेकॉर्ड हे केलेत, नोट डाऊन केलेले आहेत. अधिकारी 10:30 यायला पाहिजेत, ते 11, 11:30 शिवाय येत नाही. दुसरी गोष्ट, कॉम्प्युटरचं ज्या अर्थाने व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही. अच्छा. रेकॉर्ड्स जे त्यांच्याकडे पाहिजेत, डेटा जो पाहिजे तो नाहीये. खुद्द जेव्हा म्युन्सिपल कमिशनर जेव्हा मी एक लेटर दिलं होतं त्यांनी मग सर्व डीएमसी आणि हेड ऑफिस हेल्थ ऑफिसर आणखी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट चीफ इंजिनियर आहेत यांच्याकडनं डेटा मागितला. त्यांनी लिहून दिलेले की
त्यांना 2 वेळा स्मरणपत्र देऊन सुद्धा डेटा आलेला नाहीये. बरं, पण तुम्ही आता माहिती मिळवली तर बीएमसी मध्ये असे तुम्ही म्हणालात 1000 एम्प्लॉईज आहेत. हो, निवृत्त एम्प्लॉईज. 2009 साली म्हणजे ऑक्टोबरच्या तारखेला बरं, आता त्यात किती हे झाले आणि त्याच्यात सगळा ग्रुप घेतलेला डिपार्टमेंट सगळे कव्हर झालेले नाहीत. एक फक्त वॉर्डचे लेवलचे एस्टॅब्लिशमेंट आणि हेल्थ डिपार्टमेंटचे आहेत आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट म्हणजे चीफ इंजिनिअरच्या ज्युरिडिक्शन मध्ये जे आहेत. बरं, त्यांच्याकडनं मला सगळे इन्फॉर्मेशन आलेले नाही आहेत. बरं, पण ती सगळे जर इन्फॉर्मेशन मला देण्यात आली तर मी समजलो की ही सगळी इन्फॉर्मेशन आलेली तर मला असं वाटतं हे जे फिगर्स आहेत हे अजूनही वर जाऊ शकतात. बरं, तुमची काही म्हणजे पत्र कमिशनर पर्यंत पोहोचलेत का? काय प्रकारचा पत्र व्यवहार झालाय तुमच्यात? मी डेटा आल्यानंतर एक म्युन्सिपल कमिशनरना मी त्यांना त्यांच्या नजरेत आणतो. मी हा डेटा असा दिलेला आहे आणि त्यांना मी एक विनंती करतो त्याच्यामध्ये की तुम्ही तात्कालिक ह्याच्यामध्ये लक्ष घालून या रिटायर कर्मचारी जे काही पैसे बाकी आहेत त्यांना ताबडतोब देण्याचं तुम्ही ऍक्शन्स घ्या आणि ज्या अधिकाऱ्याने होल्ड केलेले आहेत, जाणून बुजून दिलेले नाहीत, त्यांच्यावरती तुम्ही ऍक्शन्स घ्या. साहजिकच म्युन्सिपल कमिशनर काय करणार की बाबा प्रत्येक पण एक डेटा मागवणार, पण माझी आणि त्यांची गत एकच आहे. मलाही डेटा मिळत नाही, त्यांनाही डेटा मिळत नाही. अच्छा, त्यांनी तुम्हाला असं कळवलंय की आमच्याकडे डेटा नाही? येस येस, त्यांना स्मरणपत्र दिले, रिमाइंडर्स दिले, तरी पण होत नाही काही. अच्छा, तुम्ही सरळ ऍक्शन्स घ्या ना. बरं, तुमच्या ह्या सजेशन तुम्ही कारवाई केली पाहिजेत अशा ऑफिसर्सवर, तर त्याच्यावर काही त्यांची रिॲक्शन आली का, प्रतिक्रिया आली का? नाही, रिॲक्शन काय नाही, त्यांना माहिती आहे काही होणार नाही. रिॲक्शन कधी येऊ शकते की जेव्हा भीती असेल की बाबा मी जर नजरेत आलो, मी गिल्टी आहे, माझ्यावरती ऍक्शन, तर एक भीती वाटते. कॉन्फिडन्स आहे काय होणार नाही. पुणे महानगरपालिका मी जेव्हा यांच्याकडचा डेटा आला की इथे जास्त देणं बाकी आहे लोकांना, तेव्हा मी ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, कल्याण म्युन्सिपल कॉर्पोरेशन, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्याकडनं पण डेटा मागवला. कोणाकडे देणं नाहीये. फक्त एक पुणे महानगरपालिकेचं तुम्हाला एक सांगतो, पुणे महानगरपालिकेमध्ये असं सांगितलंय की जे कर्मचारी रिटायर होणार आहेत त्यांच्याकडनं डेटा पाहिजे, जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते अगोदर घ्या आणि जे देणार नाहीत त्यांचं पेमेंट होल्ड करा. हे मला तिथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांचं पेमेंट म्हणजे अच्छा, जर तुम्ही आज नाही देऊ शकला तर आम्ही तुमचं पेमेंट जे आहे ड्यूज आहे ते देऊ नाही शकणार. म्हणून त्याला फोर्स करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याचं पेमेंट होल्ड करा की जेणेकरून तो ताबडतोब देऊन जाईल. अच्छा, त्याच्यानंतर हीच गोष्ट जेव्हा मला कळली की बाबा ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 70 जणांना देणं बाकी आहे, जवळजवळ ते 50 लाखाच्या घरात आहे ती फिगर. मी ठाणे महानगरपालिकेच्या कमिशनरना लेटर्स हे दिलं, निवेदन दिलं की बाबा यांचं ताबडतोब करण्यात यावे म्हणून. त्यांनी एक 15 ते 20 दिवसामध्ये मला त्यांनी लेटर दिलं की आम्ही 22 जणांचं ताबडतोब दिलेलं आहे आणि उरलेले जे आहेत ते आम्ही 1-2 महिन्यामध्ये कम्प्लीट करतोय. तीच अपेक्षा होती मला मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनकडनं, पण त्यांच्याकडनं आलेलं नाही. असं जबाबदारी झटकली की बाबा यांना आम्ही दिलेलं हे तातडीचे करतील, पण ते करतात की नाही हे बघण्याचं काम कोणाचं? डीएमसी याला जुमेदार आहेत, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये. पण चित्र असं दिसतंय की कोणाचंच काय सुपरविजन नाहीये, पोर सुपरविजन आहे असं दिसतंय. ते नेमकं ह्याच कॉर्पोरेशन मध्ये का अशी काही उत्तर तुम्हाला सापडलेत का? पुअर ऍडमिनिस्ट्रेशन आहे. उदाहरणार्थ कॉम्प्युटरायझेशन ह्याला जे व्यवहार जे जलद गतीने होऊ शकेल याला कॉम्प्युटरायझेशन ज्या प्रमाणात आणि ज्या डेप्थ मध्ये जायला पाहिजे ते झालेलं नाहीये. त्याच्यानंतर कामाच्या आपल्या काहीच्यावरती अधिकाऱ्यांवरती ग्रीप नाहीये. अच्छा, तर या सगळ्या कारणीभूत एक जे काही आहेत एकत्र जर केलं तर आपल्याला हे असंच चित्र दिसेल. याला जर बदली व्हायचं असेल तर तुम्हाला सिरियसली याच्यावरती विचार करून उपाययोजना करायला पाहिजे.